नमस्कार, मी संजना. कसमादे अपडेटच्या स्पेशल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. आजच्या दिवसभरातल्या महत्त्वाच्या घटना आणि उत्तर महाराष्ट्रातील काही घटनांवर आपण नजर फिरवणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पहिली घटना ती म्हणजे उत्तर प्रदेशातील गोंडा येथे चंदीगड डिब्रुगड एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला. या रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरून मोठी दुर्घटना घडली आहे. या रेल्वे दुर्घटनेत एका प्रवाशाचा मृत्यू झाला. अनेक लोक जखमी झालेत आणि जवळच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर वादात अडकल्यानंतर त्यांच्या कुटुंबाविषयी वेगवेगळी प्रकरणं समोर आली होती. त्यांच्या आई डॉक्टर मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील पौंड येथे एका शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या होत्या, कारण पोलीस त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारणार होते. पण आता त्यांना शोधण्यात पोलिसांना यश आलं असून आज त्यांना अटक करण्यात आली. आता आपण उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख महत्त्वाच्या घडामोडींवर नजर फिरवूयात. मालेगाव मनपा शिक्षण मंडळ संचालित प्रभाग 2 मधील उर्दू शाळा क्रमांक 5455 मधील इयत्ता दुसरी वर्गाची शिक्षिका मोबाईलवर व्हिडिओ बघताना तसेच 28 पैकी फक्त 10च विद्यार्थी वर्गात उपस्थित असल्याचं, तर 5वीचा वर्ग सुरू असताना शिक्षक मात्र खाली फिरत असल्याचं धक्कादायक चित्र अतिरिक्त आयुक्त नूतन खाडे यांच्या अकस्मात भेटीत उघडीस. खाडे यांनी मुख्याध्यापिकांसमवेत वर्गाची पाहणी केली. यावेळी वर्गात उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना साध्या प्रश्नाची देखील उत्तरं देता आली नसल्याने खाडे संतप्त झाल्या. मुख्याध्यापिका यांचे शाळेवर व शिक्षकांवर नियंत्रण असणं गरजेचं असताना ते दिसून न आल्यानं मुख्याध्यापिकांसह शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश आयुक्त खाडे यांनी दिलेत. शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर दाभाडी ग्रामपंचायत व एकत्मिकता बालविकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने या योजनेचा फॉर्म भरून घेण्यात येतोय. पालकमंत्री दादा भुसे यांनी दाभाडी येथे फॉर्म भरण्यात येत असलेल्या केंद्राला भेट देऊन तिथली माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी महिला व अंगणवाडी कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला. महिलांच्या विकासासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी वेगवेगळ्या जनकल्याणकारी योजना अधिवेशनात अंमलात आणल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रसंगी सरपंच प्रमोद निकम, शिवसेना तालुका प्रमुख मनोहर बच्छाव उपस्थित होते. मालेगाव तालुक्यातील दहिदी गावाजवळ शनिवारी रात्री जखमी अवस्थेत आढळलेल्या 12 फूट उंचीच्या अजगरावर उपचार करण्यात आलेत. हे अजगर इंडियन रॉक पायथॉन जातीचं असून काही दिवस निगराणीखाली ठेवून त्याला जंगल अधिवासात सोडलं जाणार आहे. कुसुंबा रोडवरील दहिदी गावालगत रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाखाली दबून अजगर जखमी झाले होते. अजगराच्या तोंडाला आणि डोक्याला जखम झाली होती. आता अजगरावर उपचार करून त्याची परिस्थिती सुधारल्यानंतर त्याला पुन्हा जंगलात अधिवासात सोडण्यात येईल. सटाणा शहरातील बस स्थानकाच्या पाठीमागे असलेल्या एका कॅफेवर पोलिसांनी सकाळी छापा टाकून काही तरुणींना ताब्यात घेतलं. यावेळी पोलिसांनी त्यांच्या पालकांना बोलवून घेऊन त्यांना समज दिली आणि तरुणींना सोडण्यात आले. वसाकाची विक्री प्रक्रिया सुरू करण्यात आली. वसाका विक्रीची प्रक्रिया रद्द करण्याची वसाका बचाव समितीने मागणी केली आहे. देवळा तालुक्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची राज्य सहकारी बँकेकडून विक्रीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली. ही प्रक्रिया त्वरित रद्द करण्यात यावी व कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी शासन स्तरावर लवकरात लवकर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करावं अशी मागणी या बैठकीत करण्यात आली. मालेगाव शहरात मोहरम निमित्त मिरवणुका निघतात. मालेगाव शहरात शियपंथीय मुस्लिम बांधवांतर्फे मोहरम सणानिमित्त ताबुतांचं विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्यांनी काळ्या रंगाचं वस्त्र देखील परिधान केलं होतं. मोहरम निमित्त शहरातील मध्य भागात मोहरम निमित्त गेल्या 2 दिवसांपासून ताबुतांच्या मिरवणुका काढण्यात येतात. यामुळे शहरातील मध्य भागात प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. दुपारच्या वेळी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा या भागात तैनात करण्यात आलाय. मच्छी बाजाराकडे जाणाऱ्या मिरवणुकांमुळे बस स्थानक परिसराचा श्वास वाहतूक कोंडीत कोंडला गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय. शहरातील एकात्मता चौकातील SS मोबाईल विक्रीचं दुकान चोरट्यांनी फोडलं. चोरट्यांनी 4,82,889 रुपये किमतीच्या विक्रीचे मोबाईल चोरून नेलेत.
या घटनेने संपूर्ण मालेगाव शहरात खळबळ उडाली असून वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या पिता-पुत्रांना पिकअप वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला। या अपघातात माजी नगरसेवक शेख निसार शेख अकबर व त्यांचा मुलगा शेख अब्रार शेख निसार या दोघांचा मृत्यू झाला। या घटनेने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येते। उत्तर महाराष्ट्रातील या प्रमुख घडामोडींसोबतच आपण इथेच थांबूया। मालेगावामध्ये आणखी कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या या कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा। शिवाय व्हिडिओ इतरांना शेअर करायला विसरू नका आणि अपडेट राहण्यासाठी चॅनलला आठवणीने सबस्क्राइब करा।